आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे केंद्र सरकारने जे 50 रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे त्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालक बांधव इथं उपस्थित आहे। आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे 2016 साली आपण जे जी काढून रिक्षा चालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड त्वरित रद्द करावे, अन्यथा येणारे 10 दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण 16 लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे। आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये, का म्हणजे हे सर्व रिक्षा चालकांच्या हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमभाई मुल्ला साहेब आणि अजित कसल्या स्वरूपात दंड पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला 50 रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे, जेणेकरून आज सोलापुरातील 50 ते 60% रिक्षा असे आहे ज्यांना 10,000 ते 1 लाखपर्यंत दंड बसलेला आहे। तर त्या दंडाविरोधात आम्ही हे केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा अजीज खान साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। रिक्षा चालकाला हे शासन ते रिझर्व्ह बँक समजत आहे। त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून जेवढी लूट करता येईल तेवढी लूट करायची रोज नवीन फंडे या ठिकाणी सरकार शोधत आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी जे 2016ला जो निकाल झाला होता, जो निर्णय झाला होता, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राचा परिवहन विभाग करू लागला आणि त्या परिणामी आज अनेक रिक्षा चालकाला लाख रुपये दंडाला विलंब शुल्काला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। प्रचंड असा असंतोष रिक्षा चालकामध्ये निर्माण झालेला आहे। आजचा हा आंदोलन लाक्षणिक जरी असलं तरी याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, कारण कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन नाही, हे आंदोलन रिक्षा चालकाचं आंदोलन आहे। संघटना विरहित या ठिकाणी आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी रिक्षावाल्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यातील आगामी उग्र आंदोलनाची चुणूक या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। आता हे पहिला टप्पा तर या ठिकाणी झाला, आता दिशा काय असणार, ह्याच्यापुढं आम्ही या ठिकाणी संपूर्ण रिक्षा चालकामध्ये या ठिकाणी हे करून या सरकारला सळोगी पळो करणार। याकरता परत एकदा सोलापूरच्या इतिहासात जे नमूद होतं त्या पद्धतीने रिक्षावाल्यांचा अभूतपूर्व संपसुद्धा होईल, उग्र मार्गाने आंदोलन होतील, मोर्चे होतील, निवेदनं होतील। वेळ प्रसंगी आमच्या ज्येष्ठ सहकार्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधान भवनावर सुद्धा आम्ही धडकल्यास मागे पुढे होणार नाही, नाहीतर या ठिकाणी या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे, आज रिक्षा चालकाच्या आंदोलनाला तुम्ही लाईटली घेऊ नका, नाहीतर जरांगे पाटलानं जे तुमचा हाल केलं या लोकसभेत त्याच्यापेक्षा वाईट हाल विधानसभेत हे रिक्षा चालक केल्याशिवाय सोडणार नाहीत, याची जाणीव या सरकारनं ठेवावी असाच इशारा या निमित्तानं मी देतो। अजीज खान। बोला, तुमचं नाव सांगून स्टार्ट करा। अजीज खान गेले 20-25 वर्षापासून केंद्र व राज्य सरकार हे राज्यातील किंवा भारत देशातील रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे, यांच्या उत्पन्नाला एवढे भोकं पडलेले आहेत तर सर्व भोकं मिळून संपूर्ण फाटलेलं भगदाड झालेलं आहे, अशी परिस्थिती आज झालेली आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज रिक्षा चालकांच्या तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरता शासनाने विलंब शुल्क म्हणून दररोज 50 रुपये आकारण्याचा मानस केला आहे, तशी अधिसूचना आदेश काढलेले आहे आणि हे आदेश रिक्षा चालकांना पूर्णपणे धुळीस मिळवणारा आहे, त्यांच्या संसाराची राखरांगोळी करणारा ठरणार आहे। व तसेच याआधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने
मुक्त परवाना किंवा रिक्षाची आयु मर्यादा 15 वर्षाची, अशा अनेक प्रकारे त्यांनी रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे. याकरता आज आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक संप करून पुढील तयारी करणार आहोत आणि पुढे मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालय या ठिकाणी भीक मागो आंदोलनसारखं आंदोलन करणार. कारण आमच्या रिक्षा चालकाकडं हा दंड भरण्यासारखी आमची परिस्थिती नाही आहे. आम्ही हा दंड शासनाला लागलेली भीक भरून काढण्याकरता भीक मागो आंदोलन करून शासनाला आम्ही या 50 रुपयाप्रमाणे भीक देणार आहोत. यापुढेही असाच आंदोलन जोपर्यंत हा निर्णय होत नाही, हा दंड माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र करत राहणार आहोत.